नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्था, ज्या शिक्षण संस्थेचा इतिहास जवळपास 114 ची ती शाळा आहे। 1914 ची शाळा आहे आणि आज 100 वर्ष पूर्ण होऊन आजही ती शाळा आज सुरळीत चालू आहे। आणि अशा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आता सध्या जे अध्यक्ष जे आहे ते श्रीमती वासंतीताई मंगरुळे या त्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहे। स्वरूपसिंह विद्यालय तथा ज्युनियर कॉलेज आज या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी याकरिता शिक्षण या संस्थेच्या आज सामान्य ज्ञान आणि त्यामध्ये प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। आपण बघतो आहोत की अनेकदा की शिक्षण क्षेत्राचा हा म्हणजे व्यावसायिक धंदा खाजगीकरण झालेला आहे आणि आज व्यवसायासाठी अनेक जण शिक्षण क्षेत्रात कुठं ना कुठं लूटमार चालू आहे। अशातच आपण बघतो आहोत की आज जे जिल्हा परिषदेच्या शाळा आहे किंवा संस्थेच्या शाळा आहेत त्या शाळेकडे विद्यार्थ्यांची कमतरता भासत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात 5व्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी शिक्षकांना वनवन भटकावं लागतो। आणि आजही आपण बघतो आहोत की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जिल्हा परिषद किंवा संस्थेच्या शाळेतून शिकणारे जे विद्यार्थी आहेत मोठमोठ्या पदावर गेलेले आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातून आपण जर खाजगीकरणाचा विचार केला तर लाखो रुपयाची फी भरून सुद्धा त्यांना पूर्ण शिक्षण मिळत नाही। त्यामुळे आजही खाजगीकरणाच्या जे चालू आहे व्यवसाय त्याच्या पलीकडे जे जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा संस्था या सरकारी संस्था त्या संस्थेमध्ये जे शिक्षण आहे ते शिक्षण खूपच चांगलं आहे। आणि आज विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी, कारण जर सामान्य जीवनात आपण म्हणतो की भारताची म्हणजे आपल्या भारताचा जो युवा पिढी आहे तो भविष्य आहे आणि तो भविष्य कसा घडतो तर शालेय शिक्षणात जेव्हा 10व्या वर्गापर्यंत आपण शिकतो तेव्हापासून त्या शिक्षणाची बौद्धिक क्षमता वाढतो। आणि आज संस्थेच्या माध्यमातून सामान्य म्हणजे प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि प्रश्न मंजुषा कार्यक्रम आयोजित करत असताना अनेक विद्यार्थी आपल्याला जे स्पर्धा परीक्षा भविष्यामध्ये झाले कॉलेज झाल्यावर त्यानंतर त्यांना स्पर्धा परीक्षा द्यावी लागते, जे प्रश्न आज त्यांच्या जीवनातून निघून चालले आज त्यांच्यावाली जे बौद्धिक क्षमता वाढत आहे। आपल्यासोबत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष आहेत श्रीमती वासंतीताई, आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे। काय ताई, आज इतकं चांगलं म्हणजे प्रश्न मंजुषा जे विद्यार्थ्यांचा बौद्धिक क्षमता वाढावी आणि भविष्यामध्ये जे स्पर्धा परीक्षा आहेत त्यांना कुठेतरी अडचणी निर्माण व्हावी यासाठी आपण शालेय शिक्षणामध्येच आज त्यांची प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम आयोजित केला, काय सांगाल? विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक, भौगोलिक, ऐतिहासिक या सगळ्या दृष्टिकोनातून आपण प्रश्न मंजुषा हा आजचा कार्यक्रम घेतलेला आहे। अमरसिंह प्रायमरी शाळा, अमरसिंह विद्यालय आणि अमरसिंह कनिष्ठ महाविद्यालय त्यामधल्या शाखा आहेत विज्ञान, कला, MCVC या सर्व विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये समावेश असतो। सर्व मुलं याच्यामध्ये भाग घेतात आणि शारदोत्सव हा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये खूप उत्साहाने मानवला जातो। पहिल्या दिवशी आमच्या शाळेमध्ये स्वयंशासित विद्यालय म्हणून पोरांनी एक सादरीकरण केलं। त्यानंतर काल वेशभूषा म्हणून एक सादरीकरण झालं विद्यार्थ्यांकडून, त्यामध्ये 100 पेक्षा जास्त मुलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता। आज प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम आहे, उद्या गीत गायन आहे, परवा आणखीन नवीन कार्यक्रमांची रूपरेषा आमच्या संस्थेमध्ये, आमच्या शाळेमध्ये, आमच्या प्रायमरी शाळेमध्ये सगळ्या युनिटमध्ये सुरू असतात। या कार्यक्रमांच्या भागातूनच म्हणजे या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिकही विकास व्हावा, विद्यार्थी चांगल्या प्रकारे परिपक्व व्हावा, त्याचं धारिष्ट वाढावं म्हणून या सगळ्या कार्यक्रमांची रूपरेषा नेहमी आम्ही आमच्या शाळेमध्ये आखतो। आणि संस्थेचा कसा एक विकास होईल, शाळेचा कसा विकास होईल, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास कसा होईल या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही लक्ष ठेवतो। आपल्यासोबत मुख्याध्यापक आपल्यासोबत भुस्कट सर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे। काय सर, इतका सुंदर कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आपण बघतो की शालेय शिक्षण घेत असताना त्यांचा बौद्धिक विकास व्हावा त्यासाठी आप सुंदर बाकी आपण कार्यक्रम बघतो, अनेक वेगवेगळे कार्यक्रम घेतो, पण तुम्ही जो कार्यक्रम घेतला आहे म्हणजे जो प्रश्न मंजुषा खूप सुंदर कार्यक्रम आहे, काय सांगाल या संदर्भात? प्रश्न मंजुषा ही फार आमच्या संस्थेमध्ये विविध कार्यक्रम होत असतात। प्रश्न मंजुषा फार पूर्वीचा कार्यक्रम आहे, जवळजवळ 30-35 वर्षापासून हा प्रश्न मंजुषा घेतो। यामध्ये सर्व विषयावर आम्ही मुलांना प्रश्न विचारत असतो, तेव्हा त्यांच्या सुप्त गुणांचा विकास व्हावा, जेणेकरून त्यांना जनरल नॉलेज त्यांचं कसं वाढेल हा दृष्टिकोन यामध्ये असतो। आणि थोडासा मनोरंजनात्मक कसा कार्यक्रम होईल याकडे सुद्धा आमचं लक्ष यामध्ये असते। आपल्यासोबत स्वरूपसिंह विद्यालय चे
मॅडम चितोडे मॅडम सुद्धा जुळलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे. काय सांगाल मॅडम, इतका सुंदर कार्यक्रम आपण घेतलेला आहे? सर, आम्ही असे सुंदर कार्यक्रम नेहमीच घेत असतो आणि नुसतं सांस्कृतिक परंपरा जपणे हे तर आमचा हेतू आहेच आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या या स्पर्धाच्या युगामध्ये त्यांचं नॉलेज वाढलं पाहिजे म्हणून आम्ही असे ज्ञानवर्धक कार्यक्रम घेत असतो. म्हणून हे प्रश्नमंजुषा स्पर्धा, आपल्या ड्रॉइंगमध्ये ड्रॉइंग काढणार आहे विद्यार्थी, चित्रकला काढणार आहे आणि आपलं रांगोळी वगैरे काढणार आहे. सगळ्या कलागुणांनी संपन्न झाले पाहिजे विद्यार्थी, याकरिता आम्ही जे शक्यतो सगळेच प्रयत्न करत असतो आमच्या शाळेत. थँक्यू. आपल्यासोबत पतुर्डीतील प्रसिद्ध डॉक्टर अजय गुरु जुळलेले आहेत. अनेकदा आपण बघतो की शिक्षण क्षेत्राच्या वावळ्या उलाचे कामं हे करत राहतात. जिथं म्हणजे जे शिक्षण मिळत नाही मुलांना, तिथं कुठेतरी हे होते, त्यामध्ये ते दाखल घेतात आणि आज ते इथं आलेले आहेत. आपण बघतो डॉक्टर साहेब की आता शिक्षण क्षेत्राच्या खाजगीकरणामुळे जे विद्यार्थी आपण जिल्हा परिषदमध्ये किंवा आपल्या संस्थेमध्ये शिकत होते, कुठेतरी ते कमतरता भासत आहे आणि या खाजगीकरणाचा जो बाजार लागलेला आहे, आपण बघतो आता मोठमोठ्या जे हे कॉन्व्हेंट आहेत, त्या कॉन्व्हेंटमध्ये लाखो रुपयाची फी भरून तिकडे वळतात. परंतु ते विद्यार्थीचे पालक, आजही मी शाळेचा एक विषय आलेला आहे की त्यांच्या 10व्या वर्गाची पैसे भरले नाही म्हणून त्यांच्यावाले फॉर्म भरण्याची सध्या हे दाखवत आहेत. आणि आज आपण बघतो की जिल्हा परिषदच्या किंवा संस्थेच्या शाळेतील विद्यार्थी मोठमोठ्या पदावर आपण पोहोचलेले आहेत. आणि आज जो प्रश्नमंजुषाचा कार्यक्रम आहे, त्याची बौद्धिक क्षमता आणि पुढे भविष्यामध्ये त्याला वाटचाल करणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी इथंच होती. आणि आपण आजही त्या आपण शिक्षण संस्थेमध्ये अनेक वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आजही विद्यार्थी पुढे वाटचाल करत आहेत. काय सांगाल या संदर्भात? स्वरूपसिंह विद्यालय जे आहे हे साधारणतः या विद्यालयाला 114-15 वर्ष झालेले आहेत. मी सुद्धा या शाळेत 1970 मध्ये ऍडमिट झालो, म्हणजे प्रवेश घेतला होता आणि इथूनच मी मॅट्रिक झालो. माझ्या घरचं सगळं कुटुंब इथूनच शिकलेलं आहे. या शाळेचं महत्व म्हणजे या शाळेत डिसिप्लिनला सगळ्यात जास्त महत्व दिलं जाते. आमच्या वेळेस ज्या आमच्या मॅडम होत्या, माननीय सजलाताई खुजरे, यांच्या तालमीत आम्ही तयार झालेलो आहोत आणि यांच्या तालमीत अशा अनेक पिढ्या तयार झालेल्या आहेत. आता ते धुरा त्यांच्याच कुटुंबातील त्यांच्या भगिनी वासंताई मंगरुडे, राजनाताई यांच्या खांद्यावर आलेली आहे. पण आज मी इतक्या वर्षानंतर शाळेत आल्यानंतर बोला, जे काल जे शाळेत डिसिप्लिन होती, जी इतरत्र पाहायला आजच्या तारखेत पाहायला भेटत नाही, ते आज मध्ये डिसिप्लिन पाहायला भेटली. 3 तासाच्या कार्यक्रमात पूर्ण एकही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कोणा कल्ला केलेला नाही, कुठं शिटी वाजवायचं काम पडलेलं नाही, PTIचं काम पडलेलं नाही. हा एकाच कार्यक्रमातला एकही गुण या शाळेत किती डिसिप्लिन वर्षभर चालते हे दिसून येते. आणि विविध विषयावर इथं प्रश्न विचारले गेले, त्याचे उत्तरं सुद्धा मुलांनी एकदम उत्सुकतेने दिली आहे. म्हणजे ज्ञानार्जन इथं व्यवस्थितपणे चालू आहे, निवड हुल्लडबाजी काही चालू नाही आहे. पण एक प्रश्न आहे की आज आपण ज्या खाजगी संस्थेमध्ये म्हणजे संस्था आहेत आणि जिल्हा परिषद शाळा आहेत, यामध्ये विद्यार्थ्यांनी कुठेतरी पाठ फिरवली आणि पालकाचा गरीब माणूस हा म्हणजे इंग्रजी शिक्षणासाठी धडपडत आहे. आणि आज मला एक असा प्रसंग आला आहे की त्या संस्थेचे अध्यक्ष जे आहेत कॉन्व्हेंटचे, त्यांनी एक सांगितलं की भाऊ, ज्यांच्यापाशी पैसा आहे ते आमच्यापाशी येतात, अन्यथा त्यांच्यासाठी दुसरी शाळा आहे. परंतु आजही त्यांना फी भरण्यासाठी त्याचे फॉर्म भरले जात नाही, तरी सुद्धा गरीबातला गरीब माणूस त्या चळाओळीच्या याच्यात जो चुकीचा शिक्षण तिकडे चालले आहेत. काय सांगले? नाही, मी जेपा शिक्षण क्षेत्रात माझं पत्रोच्या बाबतीत बारकाईनं लक्ष आहे. शाळा कोणती असो, सर्वसिंग विद्यालय असो, जयसिंग विद्यालय असो, तुमची कन्या कॉन्व्हेंटचे विषय करून आलो, इंग्लिश कॉन्व्हेंटचे विषय करून आलो, तेही सांगून राहिलो मी. तर अनेकदा मी प्राथमिक उर्दू शाळेतही जाऊन आलेलो, तिथं बसून आलो, त्यांची चर्चा केली, त्यांचं शिक्षण पाहिलं. प्राथमिक शाळा मराठी मुलांची शाळा इथेही जाऊन आलेलो, तिचे हेडमास्तर, तिचे शिक्षक वर्ग सगळ्याला भेटलं. आणि चुकीची कल्पना, हे लोक पहिल्या वर्गापासून आमच्या इथं ते सुरुसिंग मध्ये 1, 2, 3, 4 वर्ग चालतात, पहिल्या वर्गापासून खरोखर हे लोक मेहनत घेऊन राहिले. जिल्हा परिषदवाले मेहनत घेऊन राहिले, उर्दू शाळेवाले मेहनत घेऊन राहिले. आता कसं आहे, ते जग एक वेगळ्या मार्गाने चालत असल्यामुळं काहीतरी एक वेगळी फॅशन म्हणून पालकांना काय आवाहन करणार आहे की बा त्या इंग्रजी माध्यमाच्या फसकटात न पडता जिल्हा परिषद मध्ये चांगलं शिक्षण आहे, आजही बघतो सर्व पद्धतीचं. माझं तर पत्रोडच्या पूर्ण पालकांना हे राहील की जितके पैसे तुम्ही खर्च करून राहिले कॉन्व्हेंटवर, शासन त्याच्यापेक्षा चौपट खर्च ग्रँटेड शाळेवर करून राहिले, हे याचं लक्षच नाही.
याच्या एका पोरावर माझं मी जरा साधारणतः रेशो काढला तर पथरोडच्या एका गरीबाच्या पोरावर मंथली 7,000 ते 8,000 रुपये खर्च होऊन आला शासनाचा. तिथं जाऊन 1,000 रुपये भरतील, 2,000 भरतात, पण इथं 7 ते 8,000 रुपये शासन खर्च करून आलं. या शाळेतच जर मुलं व्यवस्थित, ह्या अशा शाळा आहेत इथं जर मुलं व्यवस्थित शिकवल्या गेले, तिथं फक्त कसं आहे, तिथं देखावा आहे, देखाव्याला लोक बळी पडून राहिले. ड्रेस कोड वगैरे 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 अशा त्या त्याच्यात काही पडण्यात अर्थ नाही. शिक्षण व्यवस्थित आजही स्वरूपी शाळेत दिल्या जाऊन राहिलं, कालही दिल्या गेलं आणि 100 वर्षापासून पिढ्या इथून निघून राहिलेल्या आहेत. आमच्या घराचा पूर्ण माझा वैयक्तिक म्हणाल तर माझ्या घरातला पूर्ण उत्थान या शाळेत झालेला आहे. दोन्ही आम्ही सगळे लोक व्यवस्थित कामात लागलेलो आहोत. माझे 2 भाऊ सर्व्हिसवर लागले आहेत. अनेक लोक उच्च पदावर या शाळेतून गेलेले आहेत आणि आजही तो मला म्हणजे माहोल जो मला पाहायला भेटला तर म्हणजे आठवण झाली. आपण 70 मध्ये या शाळेत होतो, तर 70 मध्ये आणि 2025 मध्ये काही फरक पडला काय प्रशासनात? प्रशासन जे आमच्या मॅडमचं होतं तेच प्रशासन आजही मला दिसून राहिलं. आणि अशी आशा आहे की या लोकांनी यांच्याजवळ येणारा जो वर्ग आहे हा बिलो पॉवर्टी लाईनचा आहे, गरीब वर्ग आहे. साधारणतः मला तरी असं वाटतं की 5 एकराच्या आतले लोक इथं येतात. तर माझी या लोकांना अशी विनंती राहील की या ज्याचं कोणीच वाली नाही त्यांना यांनी 12 वर्गापर्यंत व्यवस्थित ज्ञान देऊन व्यवस्थित टीम जर तयार करून बाहेर काढली तर पथरोडच्या मजुराची संख्या वाढणार नाही. ते लोक ते 12वी नंतर ते पुढं आपोआपच ते पोरं व्यवस्थित शिकतील ते पोरं. पण इथं हे जे कार्य चालू आहे हे व्यवस्थित चालू आहे आणि जे लोक करत नसतील तो त्यांचा भाग आहे. आपण बघतो डॉक्टर अजय कडू यांनी सांगितलेलं आहे आणि जे सर्वशिक्षण विद्यालय ही जी संस्था आहे 1914ची जी स्थापना आहे आणि आज शेकडो वर्ष होऊन गेलं आणि शाळेची नीव जशीची तशीच आहे. आता त्यामध्ये अजून एक भर झाला आहे की या संस्थेचे अध्यक्ष श्रीमती वासंतीताई मंगरुळे यांनी सुद्धा धुरा सांभाळलेली आहे आणि काही कालावधीतच लवकरच अशा अमरावती जिल्ह्यातील असं शिक्षण क्षेत्र आणि अशी संस्था आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजही त्या शाळेची संस्थेची जी नीव आहे आणि आज डिसिप्लिन आहे. यांनी सांगितलं आहे की ज्या अनेक शाळांच्या ते तक्रारी करतात आज ते शाळेमध्ये येऊन सांगून आले की डिसिप्लिन आणि चांगला आणि योग्य शिक्षण आणि ज्या स्पर्धा परीक्षेच्या मागे लागतो आपण त्या स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी म्हणून आणि प्रश्न मंजुषा केलेले होते, कार्यक्रम घेतलेला होता. यामध्ये 3 गट ठेवलेले होते आणि आज त्यांची बौद्धिक क्षमता वाढावी यासाठी सुंदर कार्यक्रम आपल्या पथरोडच्या सर्वशिक्षण विद्यालयामध्ये पाहायला मिळत आहे. सारा समाजासाठी निलेश भालेराव, रुपेश फरकुंडे, अमरावती. वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही. होय, वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे. आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे. वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का? होय, अनेक आधुनिक उपचार जसे की IUI, IVF, ICSI या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे. तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का? तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला, जयस्तंभ चौक, परतवाडा. उपलब्ध सुविधा: सोनोग्राफी, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार, गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया, शासनमान्य गर्भपात सुविधा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण उपचार, मासिक पाळी संबंधित समस्या. आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा. डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले, प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8369534911.